भरपूर पोरांना अजून हेच माहित नाही की पॉवर फॅक्टर नेमका कुठे असतो. एमएससीबी देते का, आपल्या घरात असतो का, वायरमध्ये असतो का, कुठे असतो? जरा कान ओपन करून ऐका, मी तुम्हाला सांगतो. पॉवर फॅक्टर आपल्याला एमएससीबी प्रोव्हाइड करत नाही. पहिली गोष्ट तर पॉवर फॅक्टर हा इक्विपमेंटसाठी बनलेला आहे, ज्याला आपण रिप्रेझेंट करता कॉस्ट फायनान्स. समजा मी मार्केटमधून एखादी वस्तू आणत आहे, समजा एक फॅनच आणला, तर फॅनच्या नेम प्लेटवर त्याचा पॉवर फॅक्टर मेन्शन केलेला असतो, ज्याची रेंज 0 to 1 असते. हे म्हणजे पॉवर फॅक्टर कुठे असतो? आपल्या घरात असतो. घरात कुठे असतो? प्रत्येक वस्तूमध्ये. तुमच्या घरातल्या मोबाईल चार्जर, लॅम्प, फ्रीज, कूलर, टीव्ही प्रत्येक वस्तूचा एक पॉवर फॅक्टर असतो. मग आता प्रश्न असा पडला की पॉवर फॅक्टर कोणाचा असतो? तो लोडचा असतो. मग पॉवर फॅक्टर कमी पाहिजे का जास्त पाहिजे? जास्त पाहिजे. जर तुमचा पॉवर फॅक्टर 1च्या जवळ असेल तर घरामध्ये युजफुल पॉवर वाढते आणि लॉस्ट पॉवर कमी होते, जी खूप चांगली कंडिशन आहे, ज्याच्यामुळे थोडं लाईट बिल कमी पण येतं. पण जर तुम्ही मार्केटमधून कमी पैशाची खराब क्वालिटीची वस्तू आणताय, त्या वस्तूचा पॉवर फॅक्टर कमी असतो 0.2 0.3, ज्याच्यामुळं लॉसेस वाढतात आणि ती वस्तू जास्त पॉवर कंझ्युम करते आणि त्या वस्तूचं लाईट बिल पण तेवढं येतं. मग मुलं म्हणतात की सर पॉवर फॅक्टरचा फॉर्म्युला कसा तयार केला जातो तुम्हाला मी सांगतो. सो मी एवढं सांगेल की मार्केटमधून वस्तू आणत असताना फक्त पैशाकडे बघू नका, वॅटेजकडे बघू नका, तर पॉवर फॅक्टरकडे पण बघा. ज्याचा पॉवर फॅक्टर चांगला त्या वस्तूची लाईफ पण चांगली असते, ऍक्टिव्ह पॉवर वाढते, रिॲक्टिव्ह पॉवर कमी होते आणि याचं बचत म्हणजे तुम्ही